पुढची बातमी बीडमधून। बीड शहरातील खासगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थिनीवर लैंगिक छळ प्रकरणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। संदीप क्षीरसागर जिथे राहतात त्याचा मालक कोण आहे याची शोधपत्रिकारिता करावी अशी टीका धनंजय मुंडेंनी केली आहे। तर बीड प्रकरणी पोलीस अधीक्षक आणि पीडित कुटुंबियांशी देखील चर्चा झाली। या प्रकरणामध्ये तथ्य आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। या प्रकरणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत एसआयटीची मागणी केली आहे। या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरदहस्त आहे, जे लोक बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, हे ह्यांनी मिळून केल्यानं कारस्थान आहे। संदीप क्षीरसागर आज राहतात, त्या घराचा मालक कोण आहे हे आपण शोधून काढावं। शेवटी आपण पण स्वतः जर्नलिस्ट आहात, शोधपत्रिका थोडीशी व्हायला पाहिजे। आपण बीडला मधल्या काळात बऱ्याच येऊन गेलात, बरेच दिवस थांबलात, माझी विनंती आहे की आपण ते सुद्धा काढा। मी सविस्तर चर्चा केलेली आहे, सविस्तर माहिती या घटनेची माझ्याकडे आहे। त्या मुलीच्या पालकांशी पण मी बोललेली आहे आणि अशा आणखी काही केसेस असतील तर त्यांचाही शोध घ्यावा आणि त्याची संपूर्ण चौकशी करावी असे आदेश मी एसपींना दिलेले आहे। सत्यता आहे, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात, ते कायद्याने आम्हाला बंधनकारक आहे। एखाद्या मुलीच्या बाबतीत अशी घटना घडली, मी सांगितलं, मी पालकांशी बोलले, त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला। मुलीला पण मी भेटणार आहे, पण मी त्याची कुठे मीडियात चर्चा करणार नाही आणि ते मीडिया समोरही करणार नाही, कारण ते माझं धर्म आहे की त्याचा पूर्ण आपण गुप्तता पाळली पाहिजे। दरम्यान लैंगिक शोषणाचे आरोप असणाऱ्या आरोपीचे फोटो संदीप क्षीरसागरांसोबतच नाही तर जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांसोबत आहेत, त्यामुळे त्यांनाही आरोपी करणार का असा सवाल सुरेश धस यांनी केलाय। प्रत्येक वेळी काय होतंय की कुठली काय घटना झाली की लगेच पटकन तर त्या विजय पवारांचे सर्वच पक्षाच्या लोकांबरोबर फोटो आहेत, अनेक लोकांबरोबर फोटो आहेत। एकही पक्ष मला वाटतं बीड जिल्ह्यातला शिल्लक नाही, सगळ्या पक्षाबरोबर फोटो आहेत। मग आता सगळ्या ज्यांच्या बरोबर फोटो आहेत ते सगळे जबाबदार करतात। धनंजय मुंडेंना प्रेस घेतली, त्यांना प्रेसमधनं म्हटलं की हे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा, कॉल डिटेल्स चेक करा। 100% चौकशी तर झालीच पाहिजे ना, चौकशी होते ना। आता जे हे आरोपी, 2 आरोपींची नावं घेतलेली, दोन्ही आरोपी अटक आहे। मी म्हणलं ना, एसपी त्यातलं सत्य बाहेर काढतील। रायवली काढण्याचा प्रयत्न वाटतोय तुम्हाला धनंजय मुंडेंकडून, रायवली काढण्याचा? कारण संदीप क्षीरसागरांना तुम्हीच खास करून विषय जो सभागृहात लावून धरला होता काही महिन्यांपूर्वी। नाही, त्या विषयाचं आणि ह्या विषयाचं असं जोडू नये। ते त्यांचं मत आहे की बाबा संदीप क्षीरसागरांच्या बाबतीमधले कॉल डिटेल चेक करा, हे करा, ठीक आहे ना, त्यांची जी डिमांड असेल त्यांनी मांडावी। माझं मत आहे की बाबा जे आरोपी आहेत, 2 आरोपी आणि त्यातला एक जो व्यक्ती आहे, त्यांचे फोटो संदीप क्षीरसागरांबरोबर विविध लोकांच्या बरोबर आहेत, सगळ्या पक्षांच्या लोकांबरोबर आहेत। मग एकटं संदीप क्षीरसागरांनाच त्याच्यामध्ये कसं काय हे करतायत? आणि त्यांची ते लोकशाहीमध्ये त्यांना पण अधिकार आहे, तुम्ही करा काय मागणी करायची ती, कॉल डिटेल चेक करा, हे करा तर करा। परंतु मला असं वाटतं की लगेच एखाद्या आमदाराला सुद्धा जबाबदार पकडावं असं माझं मत नाही। दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। एक गोष्ट फार डिस्टर्बिंग आहे की हे जे विजय पवार नावाचे जे त्या कोचिंग क्लासेसचे मालक होते ते संदीप क्षीरसागर यांच्या फार जवळचे आहेत असं म्हटलं जातं। आणि मला नेहमीच वाटतंय की जेवढे राजकारणी आहेत मध्ये कोणीही असो, धनंजय मुंडे असो, क्षीरसागर असो, सुरेश दास असो, सगळे एका माळेचे मणी आहेत आणि सगळेच राजकीय दबाव करतात, आपला एक दबदबा तयार करतात आणि त्यातलाच हा एक प्रकार झालेला दिसतोय। म्हणूनच माझी मागणी आहे की संदीप क्षीरसागर यांचा सीडीआर तपासण्यात यावा आणि त्याच्यात जर ते दोषी असतील तर त्यांना नक्कीच एसपी कावत काही सोडतील असं मला वाटत नाही, पण म्हणूनच त्यांचं चौकशी ही झालीच पाहिजे।